येतो काय? दिसत नाही दुरातून. येतोय ना? घेऊया 8-10. सुस्वागतम अखंड महाराष्ट्राचं. हॅलो हॅलो. 14 विद्या 64 कलेचा स्वामी या आधी गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू. या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदेव आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माय बापरसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा आई विठ्ठल देवीनाथ मंडळ मंडळूर झरेवाडी यांच्या वतीनं माझ्या मायबापांना या छोट्याशा कलावंताचा त्रिवार शाही मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा बाकी काय नाही. बरं मजा येते. तुम्हाला काय सांगायला खूप सुंदर साऊंड आहे. फक्त लोकांना मजा यायला पाहिजे. लोकांना पर्यंत शब्द जे आपण आणले ते पोहोचणं फार महत्वाचं आहे आणि ही जादू तुमच्याकडेच आहे आणि तो तुम्ही करणार निश्चितपणे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्याने आम्हाला ही सेवेची संधी दिली सन्माननीय प्रदीपदादा गुरव अविनाशदादा रांबाडे आणि विनायकदादा सावंत हे त्रिकूट आहे. आणि या आयोजकांनी आज या भव्य दिव्य अशा रंगमंचावर या कोकणची ही लोकप्रिय लोककला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. प्रथमतः माझ्या आयोजकांना सन्मान्य शाहीर तुषार बुवा पंधेरे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सन्मान्य शाहिरा तेजल पवार मॅडम आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कालच ज्यांना
नमन सम्राट हा पुरस्कार मिळालेला आहे सन्मान्य संदीप सावंत माऊली या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. रमाकांतजी जावळे कवी नमन क्षेत्रातील या शक्तीतुला आपल्या कलगीतुला क्षेत्रातील फार मोठे कवी आहेत. क्षेत्रातील रमाकांत दादा जावळे, चलचल माधवाची फरमाईश आहे. सचिन दादा साळवे आलेले आहेत. नारायण सावंत माझे मित्र, संतोष दादा रहाटे या ठिकाणी बरीचशी मंडळी आपले गिरणी कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मानाचा मुजरा करतो. माझी शाखा पन्हाळचे रामोडी या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेंद्र दादा शिंदे आलेले आहेत. त्याचप्रमाणे संदेश दादा चौगुले आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेत. नयन दादा विचारे आणि माझ्या शिव गावातील अनेक ग्रामस्थ आहेत. बरीचशी मंडळी आहेत. सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही मित्रांनो, राग नसावा. गिरीश दादा सन्माननीय ज्यांची आतुरता होती, अपेक्षा होती, सन्माननीय दिनेश दादा कुर्तडकर या ठिकाणी या कार्यक्रमाला दादांना मी फोनही केला आणि तेच या निश्चितपणे या कार्यक्रमाचे सर्व आहेत. दादांनाही शाहिरी मानाचा मुजरा, सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून जास्त वेळ न घेता जशी नावं येतील कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय, प्रतिस्पर्धी शाहिरांना विनंती, प्रथा आहे, परंपरा आहे आणि प्रथेप्रमाणे आपला लेखी विषय मला द्यायचा आहे, माझा तुम्ही घेऊन जायचं, कारण तुमची आणि माझी ही पहिली भेट आहे आणि त्यामुळे तुम्हाला विनंती, कार्यक्रमाची सुरुवात करतो. वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. पण जर सार्थक जीवनाचे जीवनाचे या झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे. आणि म्हणून आजच्या वारीचा विषय पोहोचवायचा बघा. 10:08 मी आलोय, 8:10 सॉरी काहीतरी लोकांना वेळ वाटत. 8:10 मी आलो, ऐका ना, 10 मिनिटं याच्यात मध्ये गेले.
कार्यक्रम किती वेळात संबोधेल तेवढं तुम्ही आयोजकांनी सुद्धा लक्ष असू द्या आणि शाहिरांनी सुद्धा विनंती, थिएटरचा शो आहे, ही काय ओपन बारी नाही. आपण दोघांनी ही वेळेचं बंधन पाळूया आणि कार्यक्रम करायचा आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. मी म्हणून म्हणायचं आहे काय, आमचे कर्मशता गाडी आहेत, कुणालता गाडी आहे, एक सुंदरसा आवाज कव्वाली क्षेत्रातला छोटा पाकिट आहे, धमाका आवडा आहे, राजदीप मोहिते. दाखल जर वेळ आली तर तेवढा वेळ नाही आहे मित्रांनो. बरीचशी मंडळी आहेत, सगळे माझे वाद्यवृंद. आज शुभम आहे, ते पहिले ते शुभम आहे, अपूर्व आहे, रुपेश शेलार आहेत, है का, आणि दोदो थँक्यू मास्टर. जो आज फेमस होते सगळ्यांच्या माध्यमातून, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून. आणि विशाल बंदरकर माझा याकडे, आणि सगळे माझी ही टीम, माझी सगळी मुलं ही जी आज माझ्या कार्यक्रमात. मित्रांनो या सगळ्या भानगडी हा घेतो, या सगळ्या भानगडी मित्रांनो बरं, रसिकजन मायबाप तर माझ्या पाठीशी निश्चितपणे आहेत. माझी पोरं आहेत, 20, 25, 50 पोरं आहेत निश्चितपणे. पण ज्या शाखेनं माझी साथ सोडलेली आहे मित्रांनो, काय हो, हरळ गावामध्ये एक कार्यक्रम केला, त्या दिवशी प्रमोद मासेंची कशी काय देवाच्या योगायोगानं ओळख झाली, आणि माझ्या मंदरूळ शाखेनं अजूनपर्यंत माझी जगानं सोडू द्या पण माझ्या शाखेसाठी जोरदार लढा होता. म्हणून सवाल सवाल जिथं सोडला विषय ठाण्यामध्ये, जिथं सोडला विषय तिथूनच सुरुवात. हृदयाला काळजाला हात घालायला लावणार, पुन्हा एकदा सांगतोय. या ठिकाणी पंधरे भाऊ उपस्थित आहेत. जिथं सोडला विषय तिथून सुरुवात. म्हणायचं आहे काय, बेली बेली फुलांवर बागडणार हे निरागस फुल आहे. बेली फुलांवर बागडणार हे निरागस फुलपाखरू आहे. हरणीच्या कुशीत निजलेलं पाडस हे कोकरू आहे. अरे माझ्या रसिक माय बापा, मी कोणी परका नाही, मी तुमचंच एक लेकरू आहे, मी तुमचंच एक लेकरू आहे. मला म्हणायचं आहे का, मला म्हणायचं आहे का, परवा स्टेटस ठेवला होता आमच्या सत्यवंताना निकम, विषय जाऊ द्या, कोणीच बाकीच्या युट्यूबला टाकायचं नाही. तुमच्या सगळ्यांचे झाले, तुम्ही सगळेजण कमवताय, तुम्ही बारी रेकॉर्ड करा, टेन्शन नाही. माझे 1000 सबस्क्रायबर झाले, फक्त 4000 वॉच टाइम मला व्हायला पाहिजे. 2000 झालाय माझा, कुणीच टाकायची नाही. पहिलाच सांगतोय, माझा होऊ द्या. मग माझा तुमचा भरलेला पोट सगळ्या युट्यूबवाल्यांना सांगतोय, तुमचा पोट भरलाय ना आता. मला माहिती आहे मेहनत आहे, मेहनत आहे, तुमची पण मेहनत आहे, प्रत्येक गाडीला यायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण माझा आता होऊ द्या. मी एवढ्या वर्ष तुमच्या कधी आलो मधी नाही, तर माझा पोट भरू द्या का थोडासा. असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. युट्यूब वाले सगळे वर खाली कुठे बसले आवर्जून. हा प्रजा पुराही मानाचा मुद्रा, खरोखर सुंदर, आणि अशीच माया ठेव. फक्त विषय काय पोचवायचा आहे, नानांच्या इथं संदेशांच्या इथं बसलो होतो त्या दिवशी, मुकडा सुचलेला आहे, कॉमेडियन इरा होता सगळा. मला त्यांच्यावर बोलायचं नाही, चांगली लोक असतात, कारण मी पण त्या गावात 15 वर्ष काम केलेलं आहे. पण विषय कसा लिहितो बघा, घेऊन आणतो तो, आणि त्यात बदल काय करायचो, जेव्हा मी पहिला घेऊन नंतर सुरुवात. हे व्यवस्थित. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे, अरे प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आर्य का आगाज है पावन संगम की धरती, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है का पाय बघतोय कसाई आजला. जातीवादी विषय नका, पहिली लोक माझ्या पिसाले, हा म्हणून म्हणतो का पाय बघतोय कसाई आजला, गाईच्या या वासरा. विषय कसा लिहिला होता ऐका, पण पलटवला परत पलटवला ऐका. सकाळ 2-3 दिवसापर्यंत स्टेटस ठेवला होता आमच्या सत्यवंताला निकम यांची गाय प्यायली. मला गर्वच सुद्धा, मला चिका घेऊन आले आणि चिका खाल्लाय. आणि विषय कसा देतोय ऐका, कसा देतोय ऐका. तवा आरती जशी गाय जन्मताच आपल्या, हो जशी गाय
ऐक मी या रंगभूमीचा तुम्ही द्याव आसरा, तुम्ही द्याव आसरा.
कशी गाय जन्मताच आपल्या साठते हो आसरा पायी कबिया रंगभूमीचा तुम्ही द्या हो आसरा तुम्ही द्या हो आसरा श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा विठ्ठल निवनाच मंडळ मंदूर धरेवाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा साड्या झाल्या नमस्कार सुंदर उत्तर दिले परवा मला आवडलं बरं अवतार्य कार्य घडो माझ्याकडून म्हणून चालूय तुम्हाला सोडून मस्त उत्तर आवड आणि अशा शक्ती तुला झाला पाहिजे असा शक्ती तुला झाला पाहिजे या माय मावल्या माझ्या येतात ना ह्याला म्हणतात शक्ती तुला म्हणून तुम्हाला मानतो का मी तुम्ही माझ्या जोडीला आलं म्हणून दोन सूत्र म्हणून सोडा कार्यक्रमच केला असता असं त्याला मला म्हणायचं नाही का आता पहिला लाव माझेच गावलं ते तू पैसे 100 कट कर मग तो इंद्रधनु उधळे नको असं मजला मुळीची त्या धनाची कधी मूर्ती पाहिन मी माझ्या लाडक्या गानाची वाट पाहतो डोळे लावून आम्ही चतुर्थी सणाची अरे आता ओढ भक्त गणा आहे तुझ्या मनाची येडा 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 एक महिना आहे फक्त एक महिना शिल्लक 1 महिन्यापेक्षा कमी झाला होता म्हणून म्हणतोय तो इंद्रधनु उधळे सप्तरंगाची कमान इंद्रधनु उधळे सप्तरंगाची कमान सरी श्रावणाच्या त्यात झाल्या पोस्टाच्या गाडीत बसून घेतो ऐका आत्महत्या दिले इंद्रधनु उधळे सप्तरंगाची कमान त्या सरी श्रावणाच्या त्यात झाल्या रममान ऐका पुढचा शब्द श्री गणा
रानाला म्हणायला लागले, अरे तिथे पोस्ट ऑफिसच नाही कैलासावर. एव्हरेस्ट लोक चढली, एव्हरेस्ट लोकांनी सर केलं, पण कैलास पर्वत अजून कोणालाही सर करायला जमलेलं नाही. बरीच लोक कैलास पर्वत सर करताना मेलेले ना, भरपूर लोक, बरेचसे लोक त्यांना समाधी मिळालेली मिळालीच नाही, बॉडी पण नाही मिळाली. मग तिथे काय पोस्ट ऑफिस भरलं आता, भरल काय, अरे भरल ना पोस्ट, थंडी जातो काही लिहायचं. आता हम क्या लिखते हैं देखो, घेणार आणि तो इंद्रधनु थे सप्तरंगाची कमान, सरी श्रावणाच्या त्यात झाल्या रममान. तू श्रीगणा द्यावे दान, बोलविले या कोकणात. सुट्टी नाही मिळाली तरी साहेबाला सांगून नोकरी मारून त्याला रोकड करतात. हा सण हा दुबई पासून चेन्नई पासून अखंड विश्वात साजरा होतो, पण कोकण वासियांसाठी आतुरता गणरायाची आणि या सणाची कोणाचं ते म्हणून म्हणतोय. तुमचं भारला फुलारी पानात, पोर पिसाला फुलरी रानात, पोर पिसाला फुलरी रानात, धरती माता बरेचसे विषय झालेत ते, आणि म्हणून मी म्हणणार हा स्वतःच करतोय. तर दादा जरा 2 मिनिटं या बरोबर या आता सगळ्या झालाय, सगळीकडे माहिती झाला, इकडे यावे आपण. एक मिनिट
मी माझंच करणं बरं सगळे बरोबर या तुम्ही माऊली, या सगळे. आणि गिरणी कामगारांना सुद्धा विनंती करतो, कारण बघा थोडासा छोटेखानी वेळ आहे, थिएटरमध्ये वेळ कमी भेटतो. गिरणी कामगार माझे सगळे बांधव जेवढे आलेले आहेत परवाच्या गाण्यासाठी तुमचंही गाणं घेणार आहे, फरमाईश आहे. एकच मुकडा फक्त गवळणीचा घेणार, विषय संपून टाकणार. तुम्हालाही विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. नक्कीच या ठिकाणी शाहीर सचिन कदम यांचं यथोचित सन्मान होतं. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो ही लोककलेची देण आहे त्यांना. वयाच्या 12व्या वर्षापासून या लोककलेमध्ये पदार्पण केले आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पित आहे आपल्या कोकणातल्या तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि स्वतःच्या हिमतीवरती स्वतः व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी हा सन्मान होतो. एकदा जोरदार आपण त्यांचं स्वागत करू. मला कल्पना आहे या ठिकाणी हा सन्मान संयुक्त मराठी मुंबई चळवळ आदरणीय रमाकांत बडे साहेब या ठिकाणी आहेत. आणि मला वाटतं काही दिवसांपूर्वी ठाणेच्या गडकरी रंगायतमध्ये माऊलींचा कार्यक्रम झाला होता. आणि कल्पना आहे की शाहीर आणि शाहिराचं प्रबोधन हे त्याचं कर्तव्य असतं. आणि माऊलीने गायलेलं ते गाणं आज अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. आणि खऱ्या अर्थाने ही सगळी गिरणी कामगार चळवळीतली ही सगळी मंडळी आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांना देखील ते पाहलंय. आणि खऱ्या अर्थाने या कलावंतांचा सन्मान करण्यासाठी आज ते खास या ठिकाणी सन्माननीय उपस्थित आहेत. माऊली आपणास विनंती करतो, कृपया वेळेला महत्व आहे, आपण सर्वांना व्यासपीठावरती या. आपण शाहीर सचिनजी कदम यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवू. खरोखर शाहिरी आणि त्यांच्या माध्यमातूनची अनेक गाणी आज लोकप्रिय ठरलेली आहेत आणि त्यातीलच ही सगळी मंडळी आहे. ही मंडळी सगळ्यांचे मनापासून आभार. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक माझा मित्र गिरणी कामगारांचा विषय तुम्ही मांडलात, कारण शाहीर म्हटलं की समाजाच्या व्यथा खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचून एक स्वाभिमान जिवंत करणं ही महाराष्ट्राची परंपरा आपल्या कोकण पुण्यभूमीतून आधी जिवंत ठेवले. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दोन्ही शाहिरांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. दादा रमाकांतजी बने साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी खरोखर तुमच्या लाख लाख आभार आहे. माझे ते 4 शब्द तुमच्यापर्यंत हृदयापर्यंत पोहोचले आणि या कार्यक्रमाला आपण आवर्जून संतोषदादा रहाटे सगळेजण सगळ्या तुमच्या सहकार्यांना तुम्हाला सर्वांना लाख लाख मी धन्यवाद देईन. 2 मिनिटं कार्यक्रम आले पण काय हवा करून गेले. अरे ह्याला ताकद म्हणतात, शब्दांची ताकद म्हणतात. कार्यक्रमासाठी जो सगळ्यांचे सत्कार करतो ना त्याचा बिचाराचा कधीच होत नाही हो. त्याचा पण त्याचा नावच घेत नाही बिचाराचा. आणि तो मग कलाकार मित्रांनो मग तो कुठेतरी दुखावला गेला तर मग त्यातून प्रबोधन आणि त्यातून खरोखर क्रांती घडते मित्रांनो. हे होणार आहे. थोडे दिवस समानता मी त्याच्यावर बोलत नाही. मला कार्यक्रमाकडे येऊ आपण कार्यक्रमाकडे येऊ. काही कळत फक्त माझ्या घरी कामगारांना विनंती आहे, एक मुखडा फक्त ऐकून जा. संतोषजी बेर्डे शिष्य 500 रुपये आले आहेत. हा हो सर, बरोबर सर, आम्हाला माहिती आहे सर. सर नामे पाहूनपेक्षा तुम्ही भारी आहे, आम्हाला माहिती आहे. ऐका एक फक्त मुखडा हे ऐका रे इकडं. अरे लांजावाल्यांची स्टाईल आता राजापूर वाल्यांनी घेतली. अरे हो नरेंद्र आमचे हे पण दादा सुद्धा बोलले होते बरीचशी. नरेंद्र शिंदे इकडे इकडे बघा, हे इकडे बघा, हे लागतं झूम कर झूम कर. अरे झूम कर. त्याला लांबून काढलं तर दिसायचं नाही. जरा जवळ जाऊन दाखव. ह्याच्यात काय आहे ते दाखव. हे प्रेम आहे आणि शिंदे परिवार माझा नरेंद्र दादा आणि त्यांचं गाणं कधी घेतोय हे प्रेम कमावलं माऊली. अजून काय कमायची करता. हे अरे नको तसा नको
धन्यवाद. खरं का तुमचे आभार. 10 मिनिटं राहिले सांगितले. बघा एक मुकडा फक्त घेतो घडण्याचा. होय एक मुकडा म्हणते तर चांगलाच घेऊ आणि ती घडण उद्या आपण 22 तारखेला पुरी करू. 22 तारखेला पुरी करू आपण. दोन्ही माकळवांचे शिष्य आहेत त्यामुळे ह्याला अर्धी दिली तिकडे पुरी करू उद्या 22 तारखेला. बघा देतो. अजूनवरती घेतोस बघ. दारा दारी दारा दारा काय काढलं बघ. दारी दारी दारा दारी दर दारी दारा रब मुझे माफ करे मेरा इंसाफ करे ओ रब. एकच मुकडा एका वाक्यात एका शब्दात एका पिसाला मुली मोर होऊ नये. एक बारी करून मी शाणा किंवा मी मोठा झालो हे म्हणू नये यासाठी मी दिलंय ते. एक वेगळी धोरण आणली होती पण हीच देऊया. चला. कान्हा पुरे हा धिंगाणा अडवू नको तू याड राना. कान्हा माझ्या कान्हा कान्हा अडवू नको तू याड राना. ओढायला बघतो माझा भरलेला मान. सगळे मंडळ आहेत. माझ्या मायमौल्यांची माझ्या हिंदू देवी देवतांची विटंबना करणार नाही निश्चितपणे. शब्द कशात पण ऐका. अरे कान्हा कृष्णा कान्हा कान्हा अडवू नको तू याड राना. ओढायला बघतो माझा भरलेला मान. पण आज तुझी माझ्याशी गाठ उखळाला बांधून फोडीन पाठ. हो आज तुझी माझ्याशी गाठ. समजला. गाठ मारी गाठ म्हणतोय. आज तुझी माझ्याशी गाठ उखळाला बांधून फोडीन पाठ. हो आज तुझी संपूर्ण माझ्या गिरणी कामगारांच्या वतीने शाहीर संतोष हाटे दादांच्या वतीने वर्ष आहे 2026 आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी 2026 रुपयांचा भारदार पारितोषिक. आणि म्हणून तो एक अंतरा जो राहिला होता मुकडा फक्त दिलाय परवाच्या दिवशी आणि त्यासाठी सगळी ही मंडळी आली म्हणून एक फक्त अंतरा घेतोय म्हणायचं काय. त्यावेळेस मित्रांनो लाल बावटा ही फार मोठी दे दो आप अपने हात से. लाल बावटा ही फार मोठी संघटना. अनेक संघटना होत्या. बऱ्याचशा लोकांना त्यांना त्यांनी फोडलं. पण जी पाहिजे प्रमाणे काही लोकांना बोलले की तुम्हाला एवढे पैसे मिळतील तेवढे पैसे मिळतील. काही नाही मिळालं. अवैधाची खोली आणि एका खोलीमध्ये बाप आणि लेक त्यांच्या दोघांचे संसार मध्ये साडी लावायचे. काय दिवस काढले माझ्या लोकांनी आणि म्हणून म्हणतोय बघा. दूल्हे का सेहरा सुहाना लगता है
ऐकून घ्या बरोबर. मुकडा तुम्ही ऐकलंय. इकडे इकडे इकडे. दाखवून गाजर पियाद मांजर दूध डोळे झाकून तो गोरगरिबांच्या टाळूवरच यांनी लोणी खाल्लं चाखून. काय दिले लोक म्हणाले घरं मिळतील तुम्हाला. रेशन पण मिळायचं तेव्हा. रेशन मिळायचं. मिलचा कामगार म्हटल्यानंतर तेव्हा रुबाब असायचा ऋतुबा असायचा गावात आल्या. काही नाही दिलं. काही नाही दिलं म्हणून म्हणतो दाखवून गाजर पियाद मांजर दूध डोळे झाकून अहो गोरगरिबांच्या टाळूवरच यांनी लोणी खाल्लं चाखून. जरी प्राणपणाने लढला तरी खाली पडला बावटाला. पण माझ्या गिरणी कामगारांचे मात्र बघवेन हाल. अहो मिलच्या जागेवर बक्षीस झाले का राणी कैलासाचे बक्षीस आले. आणि आमचे रमाकांत दादा जावळे दोघे उभयता आलेले आहेत. संपूर्ण परिवार आलेला आहे. दादांचं खूप प्रेम आहे मित्रांनो. कवी क्षेत्रातला माणूस आहे. कवी चांगले कवी आहेत आणि खूप प्रेम आहे. बहिणी सुद्धा आल्या आणि त्यांच्या मुलगी सुद्धा आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून 300 रुपयांचं भारतात पारितोषिक. त्यांचं फरमाईश आहे चल माधव. काही कळलं नाही हल्लं पुढे राहतात. पुन्हा दादाचा पोरगे एवढंच आहे अजून बोलता येत नाही. अजून चल चल माधवा. काय वेळ आहे काय वेळ आहे लोकांना. हे म्हणून म्हणतो हे पेरलं आपण हे पेरलं तेच उगवणार आहे. आणि दर्शन दादा दर्शन दादा तुम्हालाही मला समजलं राणी कैलासाचे माझं गाणं आलं 32,000 का 33,000 गेले. हा एक 8 दिवसापूर्वी टाकले. हे भाऊ खर करू नको पैसे मिळणार नाही थांब बुवा सारखं येतील आणखी रामाडे कुठे रामाडे ऐका म्हणून संपूया प्रश्न पण दिला. हा शाहिरांना त्यालाच नव्हे बघा माझ्यापेक्षा लहान आहे तरी पण त्यालाच नव्हे तर कोकणातले अनेक शाहिरांकडे बुवाकडे पण बुवा पाहिजे नाही तर बरोबर खरा तर खरा. आपण मतदार माहिती आहे मी ते खरा बोलणारा माणूस आहे. मरण पण खोटा बोलणार नाही या रंगमंचावर तरी. हा बाकीचा एखाद्या इकडे बाकीच्या म्हणजे हे सोडून हे क्षेत्र सोडून ठीक आहे एखाद्याला वाचवायचं असेल तर व्हायचा पट्टा बोलेल हितव म्हणून सांगतोय. शायरांना विचारलंय दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय. बाजू दिल्यात भगीरथ सांगू नका गणपती सांगू नका भगीराम सांगू नका अनेक बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत. कशा येतील तशा देत जाईल. आणि म्हणून शायरांनी दिलाय आपला विषय काय झाला सचिन दादा दिनेश दादा कुटरकर सॉरी सचिन दादा साळवी दादांच्या माध्यमातून मला 1,000 तुला 500. आता मी देऊ नको ना जाताना गाडीला चालेल ना बट करणारा किसा मोठी नोट आहे हरवशी. काय ती चालेल बोलो सांगा क्षमा करा ग्रंथपाल क्षमा करा. ऐका दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेडे. त्या बाळाचे नाव सांगुनी अहो तुम्ही सोडवा गोडे. हा सवा
सवाल घ्या मजला जबाब द्या हा सवाल घ्या शाहिरा जबाब द्या हा सवाल घ्या मजला जबाब द्या हा सवाल घ्या हो मजला जबाब द्या हे सवाल घ्या मजला जबाब द्या हा सवाल घ्या मजला जबाब द्या सवाल घ्या राणी कैलासाची 200 रुपये उधार ठेवतोय आणि नरेंद्र शिंदेचं गाणं शिंदे परिवाराचं उधार ठेवतोय चल चल माधवा चला केशवा चल चल माधवा चला केशवा हे चल चल माधवा हे चला केशवा चल चल माधवा चला केशवा हे कमले गोपाळा हे मला सुंदर गायले त्यांनाही शुभेच्छा सर्वांना आणि बुवांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी पहिली फेरी संपवतो येतो